प्रत्येक यंग जनरेशनला एकच प्रॉब्लेम येतो, करायचं काय. प्रत्येक जणाला काहीतरी करण्याची इच्छा असत्या, पण नेमकं समजत नाही की करायचं काय. खूप जण म्हणतात की अपॉर्च्युनिटी रॅन्डम असत्या, ती लक वरती असत्या, पण ही फक्त जे प्रिपेअर नसतात त्यांच्यासाठी असत्या. तर नेमकं शोधायचं कसं, ती शिडी पकडायची कशी ज्यावरती आपल्याला चढायचं. एक सिंपल रूल आहे, जे तुम्हाला वाटते ते करत राहा. म्हणजे जॉब करा, कुठला तरी कोर्स लावा, कुठल्या तरी क्लासला जॉईन करा, असं मल्टिपल फील्डमध्ये काम करा. त्यामुळे तुम्हाला अनुभव येईल की मला नेमकं जमते काय, मी कशात एक्सपर्ट आहे, मला काय करायला आवडते. तर यावरून तुम्हाला अनुभव येईल की तुम्हाला कोणत्या शिडीवरून पळत जायचं आहे. मी पण याच प्रोसेसमध्ये आहे. मी पण ट्राय करतोय वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायला. यामधून एक आपल्याला एक डायव्हर्सिफाईड पॉइंट ऑफ व्ह्यू मिळतोय. एक म्हण आहे की पुरे यायच्या आधी आपल्याला धरण बांधता आलं पाहिजे. या जगामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे, पण खूप साऱ्या लोकांना का दिसत नाही. एक्सपोजिंग आपलं कमी असतंय, वेट जास्त करत राहतोय आणि परफेक्शनच्या मागे असतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट अपॉर्च्युनिटीची गोष्ट ही आहे की विजिबिलिटी तुमची किती आहे. तुमचं परफेक्शन मॅटर करत नाही. ज्यावेळी मी परफेक्ट होईल त्यावेळी मी करेन, ज्यावेळी मला ती लोक बोलवतील त्यावेळी मी तिथे जाऊन करेन. तर हे सगळं वेटिंग करण्यापेक्षा आपण डायरेक्ट ट्राय करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अपॉर्च्युनिटी ही कायम एका चेंज मधून जन्माला येत असते. कोविड पॅन्डेमिक नंतर प्रत्येक लोकांच्या अपॉर्च्युनिटी चेंज होत गेल्या. दुसरी गोष्ट आहे गॅप. कुठं आपल्याला मार्केटमध्ये एक चांगला गॅप दिसतोय काय, कोणत्या दोन गोष्टी आपण एकत्र आणू शकतोय काय. तिसरी गोष्ट आहे इनएफिशियन्सी. एखादी वस्तू मार्केटमध्ये आहे, तिचा खूप रेट जास्त आहे, तर अशीच एक्झॅक्ट क्वालिटीची गोष्ट आपण कमी रेंजमध्ये जर आपण देत असेल तर ही सुद्धा एक आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी बनू शकते. आणि हा ग्रोथचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ज्यावेळी आपल्याला दिसतं की लोक कोणत्या तरी प्रेशरमध्ये आहेत आणि तो प्रेशर आपण जर कमी करायला शिकलो तर ही सुद्धा आपल्यासाठी एक महत्वाची अपॉर्च्युनिटी होऊ शकते. आणि हा रूल कायम लक्षात ठेवा, पॉवर ग्रोज इन मुवमेंट ऑफ ट्रान्झिशन. तर लोक कोणत्या गोष्टीची कंप्लेंट करत आहेत, कुठे सिस्टम स्लो चालली आहे ते आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतोय, किंवा पैसा कुठं वेस्ट निघाला. तर अशा स्किल शिका जे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, प्रॉफिट वाढवतील किंवा लोकांच्या रिस्क कमी करतील. ज्या फील्डमध्ये लोक खूप कमी आहेत, फ्युचरमध्ये त्याची डिमांड वाढणार आहे, तर असं आपल्याला समजलं तर आपण त्या गोष्टीमध्ये 100% दिलं पाहिजे. आपण आधीच एक गोष्ट शिकलेलो की विजिबल जो जास्त आहे त्याला जास्त अपॉर्च्युनिटी येणार आहे. आधीपेक्षा कामामध्ये खूप प्रोग्रेस झाली आहे. तर ही अपॉर्च्युनिटी विजिबल कशी करायची, तर कंटिन्युअस तुमच्या कामाची पोस्ट करत राहा, तुमचं रिझल्ट लोकांना दाखवत राहा. तुमच्या कामामध्ये अपग्रेड्स काय काय झाले आहेत हे काय, आणि आम्ही देखील हेच काम करतोय. तुमचे जे काही लोकांना होणारे फायदे काय आहेत, लोकांचे प्रॉब्लेम तुम्ही कसे सॉल्व्ह करताय, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी काय, हे विजिबल करण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. तर सिंपल गोष्ट आहे, ज्यावरती लोक जास्त प्रेझेन्स आहे तिथंच आपण जास्त मार्केटिंग केली पाहिजे. आणि आता ट्रेंडमध्ये चालणारा पार्ट म्हणजे सोशल मीडिया. त्यावरती कंटिन्युअस अपडेट राहणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी येणार नाही. मान्य आहे तुमचा क्लायंट बेस खूप मोठा आहे, तुम्हाला खूप लोक आधीपासून ओळखतात, पण जी नवीन जनरेशन आहे ती तुम्हाला कशी ओळखणार. त्यासाठी कंटिन्युअस अपडेट राहणं हे इम्पॉर्टंट आहे. आता यानंतर जी गोष्ट आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कंटिन्युअस अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा जे चांगले डिसिजन घेतात. तुमचे क्लायंट्स म्हणा, मॅनेजर आहे तुमचा, किंवा तुमचे वेगवेगळे अलायन्स आहेत, तुमचे फ्रेंड्स आहेत जे कंटिन्युअस ग्रो होत आहेत. अपॉर्च्युनिटीसाठी टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही गडबडीत केला तर तुम्ही इग्नोर होणार. वेळ लावला काम करायला तर तुम्ही क्राऊड वर्क मध्ये येणार. तर याचं एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे जंगलामध्ये. ज्यावेळी सिंह किंवा वाघ ज्यावेळी शिकारमध्ये असतात त्यावेळी तो एक स्पेसिफिक टाइमची वाट बघत असतोय. म्हणजे कोणत्या क्षणी आपला जो काही प्रिय आहे त्याचं लक्ष वेगळीकडे आहे, त्यावेळी तो हिट करतोय आणि 100% त्यावेळी त्याला ते शिकार सापडते. खूप गडबडीत गेला तर सगळे पळून जाणार, खूप वेळ झाला ते प्रिपेअर होतील. त्यामुळे एक बेस्ट टाइम आहे, त्यावरती तुम्ही हिट केलंच पाहिजे. एखादी आता अपॉर्च्युनिटी मिळाली आपल्याला तर ती हँडल कशी केली पाहिजे. तर पहिला रूल आहे मूव फास्ट. दुसरा आहे तुम्ही रिव्हील करा पब्लिकली, तुम्ही कमिट करा त्या गोष्टीला. तिसरी गोष्ट आहे रिस्क घेणं. चौथी इम्पॉर्टंट आहे ते रिझल्ट लोकांना देणं. तर सांगायचा लास्टचा मुद्दा एकच आहे, आताचा कम्फर्ट किंवा नंतरची ताकद. अपॉर्च्युनिटी तुमची लाईफ चेंज नाही करत, तुमचा रिस्पॉन्स त्यावरती काय आहे हे तुमची लाईफ चेंज करतो.